पेनल्टी दुसऱ्यांदा जर आला तर 5 रनची पेनल्टी असणार आहे, अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग अण्णाजी गावडे यांनी कालच्या दिवसामध्ये दिलेली आहे। या सर्व नियमांचं अंमल करणं, या नियमांचं पालन करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे। ही फक्त स्पर्धा 40+ रायगड मास्टर बिग बॅश संघटनेची नाही, ती सर्व खेळाडूंची आहे। जो कोणी खेळाडू या सहभागी झालाय त्या सर्वांची ही स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा आणि कोणीही गालबोट लावायचा प्रयत्न करू नका। ही स्पर्धा आता 5व्या दिवसामध्ये अगदी 2 दिवसामध्ये फायनल देखील संपन्न होईल, कारण आयोजन नियोजन म्हटलं की 1 दिवस 2 दिवसाची गोष्ट नाही, 7 दिवसाची गोष्ट नाही। मागच्या 6 महिन्यापासून अथंग परिश्रम अथंग मेहनत घेणारा माणूस सतीश पाटील आणि त्यांच्यासोबत आमचे सर्व 40+ चे कमिटी मेंबर विजयजी खिलारे असतील, विजयजी पाटील असतील आणि हे सर्व आमचे खेळाडू असतील सातत्याने आमच्या या स्पर्धेमध्ये आहेत। तर अशा पद्धतीने ही मेहनत घेतली गेलेली आहे आणि या मेहनतीच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहिली। 4 मार्च 2025ला या कार्यक्रमाचा वैकुंठ शेठ पाटील, भारतीय जनता पार्टी दक्षिण उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते आणि तद्नंतर संजयभाई डंगर असतील, डीबी काका असतील, अण्णाजी गावडे असतील, वायबी पाटील असतील, गिरीटजी पाटील असतील, विजयजी पाटील, संदीपजी पाटील, असुरामजी भोईर यांच्या उपस्थितीमध्ये पहिला दिवस उद्घाटन सोहळा झाला आणि बघता बघता आता 5वा दिवस आज या स्पर्धेचा आहे आणि 5व्या दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आणि या बिंधने संघाच्या प्रेक्षकांचं ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, आता इथे जोडले गेले, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत। तेवढंच स्वागत करूया प्रेक्षक खारपाळ्याच्या प्रेक्षकांचं, इथे उपस्थित असलेला आणि ऑनलाईन समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील सहर्ष सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रल्हाद भाई शिवकर संघाचे 12वे प्रतिनिधी इथे या, कोणी आलेला नाही। रमेश भाई आपण कृपया करून 12वा प्रतिनिधी पाठवा, अन्यथा आपल्याला पेनल्टीला 2 रनच्या सामोरं जावं लागेल। हा देखील एक नियम आहे, कारण आपला वशा 11 विंधने संघाचा कर्णधारानं 12वा प्रतिनिधी आमच्या सोबत पाठवलेला आहे। सामन्याला इथे सुरुवात केली जाईल, पहिला इथे मात्र षटक फेकला जाईल। पंचांकडून सिग्नल येतोय, शाहिद सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पाठवले सर स्कर्लक पंचांच्या भूमिकेमध्ये। कृपया करून पुन्हा एकदा विनंती असेल 12वा प्रतिनिधी। तर पाण्याचा टेम्पो आपण बाहेर काढायचा आहे, थोडं थांबा आपण, टेम्पो जाऊ द्या। चला मॅचला सुरुवात होईल। 5 4 3 2 लेट्स प्ले। पहिला चेंडू यावेळेला फ्लिक केलाय हलक्या हाताने, मात्र इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल होतोय। एकेरी धावसंख्येने इथे अकाउंट ओपन झालंय। प्रल्हाद भाई शिवकर 11 खारपाले पेन संघाचं, प्रल्हाद भाई 11 खारपाले संघ त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय। वशा 11 विंधने संघ, एक संघ पेन तालुक्यातून बिलॉंग करतो तर दुसरा संघ उरण तहसील मधून बिलॉंग करतो। 2 सलामीची जोडी, एका बाजूला 50+ चे फलंदाज आपण पाहतोय अनिल मॅन फ्रॉम दादर आणि स्ट्राइक इन आता फलंदाज असेल। ऑन ड्राइव्ह केलाय चेंडू, मात्र जमिनीला घरंगळत येतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं। बालचंद्र बंडा पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना आपण पाहतोय पहिलं षटक आहे। निकेत जिबोकल आमचे साथी समालोचक प्राध्यापक यांचं शुभ आगमन आहे। हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडू पॉइंट शॉट पॉइंटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। एकेरी धावसंख्येने धाव पडेल पुढे जाईल, धावपटलावर धावा पाहायला मिळतील आपल्याला 3। संत गतीने इथे मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय आणि पहिल्या सत्रामध्ये हळुवारपणे डावाला सावरलं जातोय। अशा पद्धतीची एकंदरीत खेळी या 2 फलंदाजांमध्ये आपण पाहतोय।
बलचंद्र बंडा यांचा खराब चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी इथे वाईड घोषित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम आणि या नियमांतर्गत दंडात्मक कारवाईला सामोरं जातोय. 4 धावसंख्या धावपटलावर बिनबाद प्रल्हाद भाई 11 खारपाली संघ. स्टॅकिनला रसिक आपला मोठा फटका आला स्लॉट मध्ये आणि पाठवला इथे मात्र पार्किंग प्लॉट मध्ये. अप्रतिम डाव्या पायाला पाठी घेतली, उजव्या पायाला पुढे घेतलं, जागा बनवली, जसा आला स्लॉट मध्ये तसा पाठवला इथे सिक्सर प्लॉट मध्ये. अप्रतिम फटका रसिक पाटील याच्या बॅट मधून आपण पाहिला. शुभ आगमन त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र स्क्वेअर कट इथे पाहायला मिळतो. लॉफ्टेड स्क्वेअर कट आहे. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू ते डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एकेरी धावसंख्यानं धावपटल पुढे जात असताना आपण पाहिला. आता एकेरी धाव, आता ही दुहेरी धाव देखील कंप्लीट केली गेलेली आहे. या 2 धावसंख्येने धावपटल पुढे जाईल. पहिले षटक समाप्तीचा 95 निर्माण आलाय. 13 धावसंख्या धावपटलावर बिनबाद प्रल्हाद भाई 11 खारपाली टीम. अर्थात प्रवीण पाटील या फलंदाजाचं नाव आहे, पण त्यांना अनिल या नावानं ओळख आहे त्यांची. ते प्रत्येकाला नावं असतात वेगवेगळ्या पद्धतीने. नवीन गोलंदाजी मार्कवर समाधान पाटील, स्ट्रायकर गोलंदाज आणि आक्रमक कर्णधार देखील आहे. बघूया कशा पद्धतीने दुसरं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी वशा 11 विंधणे संघाचा स्वतः सरसेनापती कर्णधार गोलंदाजी मार्कवर आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल, कारण मगाशी जी गोलंदाजी झाली ती मुंबई गोवा हायवेच्या एंड कडून झाली. आता मात्र जी गोलंदाजी असणार आहे ती हनुमानपाडा गावाच्या एंड कडून असणार आहे. अगदी नजीकमध्ये आपण पाहतोय हनुमानपाडा गाव. बजरंग बलीच्या पदस्पर्शाने पावन झाले. चंद्रकांतजी कोहली यांचं देखील आपण शुभ आगमन पाहतोय. आमचे चिरनेरचे त्यांचं देखील शुभ आगमन आहे. आज वशा 11 विंधणे संघामध्ये खेळ करत असताना त्यांना पाहतोय. देऊया सर्व खेळाडूंना शुभेच्छा. समाधानजी पाटील क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र आखत असताना, बडबत असताना, डीप मिड विकेट असेल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला आणि एक डीप पॉईंटच्या दिशेला देखील क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. स्ट्रायकिंगला रसिक पाटील, नॉन स्ट्रायकला प्रवीण पाटील, अर्थात त्यांना अनिल पाटील देखील म्हटलं जातं. असे रसिक पाटील आणि प्रवीण पाटीलची जोडी मैदानावर आहे आणि या जोडीला इथे मात्र ब्रेक करण्याचं काम समाधान पाटील त्यांच्या गोलंदाजीमधून करतील. या बल्ला मोठा लॉप केलाय चेंडू समोरच्या दिशेनं. अगदी आपण पाहतोय क्रिकेटचं मादक सौंदर्य. जसा चेंडू समोरच्या दिशेनं पाहिला, बॅटचा फ्लो देखील
बॉलला मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू ऑफ ड्राईव्ह झाला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने तिथे मात्र धावसंख्या अर्जित केली गेली. 2 धावा धावपटलावर असतील. तर अनिल भाऊंना अर्थातच गोपीनाथ शेठ मोकल यांच्याकडून शुभेच्छा चालल्या आहेत. चंद्रकुमार गायकवाड साहेबांचं देखील इथे शुभगमन आहे, त्यांचं देखील करूया सहर्ष सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी करताना समाधान पाटील यांना पाहतोय. वशा 11 बिंधाने संघाचे कर्णधार सरसेनापती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर समाधान पाटील. रसिक पाटील या बेलला मात्र लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने पण बाउन्स जातोय. सीमारेषा पार बेधडक धडक फटका मारलाय कडक आणि फलंदाज देखील आहे कडक रसिक पाटील. पाटी प्लस रायगड मास्टर बिग बॅश 2025 ही स्पर्धा आहे. मुख्य अध्यक्ष सरसेनापती या संघटनेचे अण्णाजी गावडे, YB पाटील साहेब, उपाध्यक्ष अनिल पाटील. अर्थातच सध्या आपण ऑनलाईन त्यांचं नाव यूट्यूबच्या माध्यमातून जे पाहताय ते प्रवीण पाटील आहे, पण त्यांना अनिल पाटील या नावाने देखील ओळखलं जातं. तर अर्थात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे गोपीनाथ शेठ मोकल यांच्याकडून. जर चौकार मारला तर प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला इथे आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक सुवर्ण संधी आहे. प्रवीण पाटील अर्थात अनिल पाटील या फलंदाजाला इथून मात्र स्ट्रॅटर्जी होतोय, रणनीती बनवण्याचा प्रयत्न वशा 11 विंधने संघ करतोय. धावपटल मात्र इथे पाहायला मिळेल 25 या आकड्यावर. 25 नो लॉस ऑफ विकेट. 25 धावा धावपटलावर अद्याप एकही विकेट गेलेली नाही आणि इथून मात्र एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे विंधने 11 वशा 11 विंधने संघाला. कारण इथून जर ब्रेक थ्रू मिळाला तर यथा कदाचित या धावसंख्येवर एक रोख लागू शकतोय, लगाम लागू शकतोय. प्रयत्न तर केला जातोय समाधान पाटील या गोलंदाजाकडून. त्या पद्धतीची व्यूहरचना बनवण्यात आलेली आहे. इथून फसवायचं आहे फलंदाजाला, पण रसिक पाटील एका चांगल्या फ्लो मध्ये खेळतोय. अप्रतिम फटकेबाजी करतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकेबाजी चालू आहे. या भिलेला मोठा फटका, अंधाधुंदी फटका, चेंडूवर अजिबात नजर नव्हती. फटका चढवला गेला. डीप मिडविकेटच्या वरून चेंडू चाललाय. दन 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 करत दे धक्का आलाय रसिक पाटील याच्या बॅट मधून छक्का. काय आक्रमक प्रहार करतोय हा फलंदाज रसिक पाटील. हा मात्र प्रेक्षणीय फटका इथे पाहायला मिळतोय. काय अप्रतिम उंची गाठली, लांबी देखील तेवढीच गाठली. या बल्ला मात्र चेंडू थांबणार नाही. रसिक पाटील याचा बोलबाला पाहायला मिळतोय. अगदी हवी झालाय. गोलंदाजांवरती जसा चेंडू येतोय तसा प्रहार करतोय. अप्रतिम, कौतुक करावं तेवढं कमी. रसिक पाटील याच्या बॅटचा हा तडाखा पाहायला मिळाला. धावपटलावर धावा असतील 37 बिनबाद.
धावपटल पुढे जाईल. धावपटलावर धावा पाहायला मिळतील आपल्याला 38. 2 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आला. 38 धावसंख्या धावपटलावर बिनबाद अप्रतिम खेळ करताना रसिक पाटील याला आपण पाहतोय. त्यांच्या समवेत आपण प्रवीण पाटील अर्थात अनिल पाटील या नावाने त्यांची ओळख आहे. हा खेळाडू रंगात आलाय, ढंगात आलाय, बरसलाय. आपण घेऊया छोटासा ब्रेक नंतर पुन्हा परतूया 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 स्पर्धेमध्ये. केली 13 धावा दिल्या आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार समाधान पाटील आला. त्याने 25 धावा दिल्या. अजूनही एकही ब्रेक थ्रू मिळाला नाही. इथून ब्रेक थ्रूची गरज आहे. ती वशा 11 विंधने संघाला. बघूया कशा पद्धतीने आता इथून गोलंदाजी केली जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्जन नवाले मॅन फ्रॉम विंधने. मोठा फटका मारायचा होता. टप्पा पडला, बॅटला ब्रश केला, चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. एक ब्रेक थ्रू पाहिजे होता वशा 11 विंधने संघाला. तो सज्जन नवाले यांनी पहिल्या चेंडूवर दिलाय. इथून रसिक पाटील एक बहारदार खेळ करून प्रेक्षकांची मन जिंकून हा खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. पहिला इथे गडी बाद झालाय 38 या आकड्यावरती. ऑफ 1 विकेट. आता इथून मात्र सज्जन नवाले यांना कमबॅक करून दिलाय. या बल्ला मात्र प्रवीण पाटील यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 50+ चे खेळाडू त्यांना गोपीनाथ शेठ भोकळे याच्या माध्यमातून 200 आणि 500 रुपयाचं पारितोषिक होतं. ते त्यांना पारितोषिक मिळवता आलं नाही. इथून मैदानाच्या बाहेर जाताना आपण प्रवीण पाटील यांना पाहिलं. नवीन फलंदाज स्वतः सरसेनापती कर्णधार विनोद या बल्ला मात्र मैदानावर येतोय. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं लागेल सज्जनजी नवाले यांचं. ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केला गोलंदाजीमध्ये. 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा होत्या. म्हणजे 12 चेंडूमध्ये 38 धावा बनवल्या होत्या प्रल्हाद भाई 11 शिवकर या संघानं. पण इथून कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिजे होती. एक ब्रेक थ्रू पाहिजे होता. तो ब्रेक थ्रू मिळवून दिला. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आता पाठवलेत. रसिक पाटील आणि अर्थातच प्रवीण पाटील. ही सलामीची जोडी इथून मात्र ब्रेक केली, फोडली गेली सज्जन नवाले यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. या बेलला मात्र स्क्वेअर कटचा इथे फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जाईल.
अप्रतिम फटका होता, पण त्या अप्रतिम फटक्याला थोडासा मात्र इतर किंचितसा जर गॅप मिळाला असता तर चेंडू मात्र फरार झाला असता सीमारेषा पार. पण इथे मात्र 3 धावा आपल्या बचाव केला, 3 धावांचा फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. एकेरी धावसंख्येने धावपटल पुढे जाईल 40 आकड्यावरती. 40 धावा धावपटलावर असतील 2 विकेटच्या मोबदल्यात. पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करताना सज्जन नवाले यांना पाहतोय मॅन फ्रॉम विंधने. इथून डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलंय, वाईटचा इशारा दिलाय, पण इथून मात्र पंचांकडे मागणी केली जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यूची. पण पंच मात्र बघूया काय निर्णय देतात, त्या पद्धतीने मग आपल्यापर्यंत ज्या काही सूचना असतील त्या आम्ही निश्चित समालोचनाच्या माध्यमातून पोहोचवतोय. पंचांच्या निदर्शनास आलं डाव्या अष्टीच्या बाहेर आहे आणि वाईट दिले, पण इथे पंचांना रेफर केलं. एक रिव्ह्यू आहे त्यांच्यासाठी, बघूया तर इथून चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती करतोय आमचे सागरजी मोरे, खार रोडवरून खास आमचे पंच आहेत जेपी पॅनल. आणि जेपी पॅनल मधले 3 पंच, एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाटोले सर, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शाहिद सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सागर मोरे सर. शहानिशा केली जाईल कारण पंचांच्या निदर्शनास आलं की डाव्या यष्टीच्या बाहेर आहे वाईट, पण गोलंदाज आणि यष्टीरक्षकाला असं वाटलं की किंचितचा काही भाग चेंडूचा फलंदाजाच्या बॉडीवरती अदलला आणि म्हणून त्याने आक्षेप घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय. बघूया त्या रिव्ह्यूची मागणी केल्यानंतर इथे वाईट चेंडू आहे. पंच आणि तिसऱ्या पंच सागरजी मोरे यांच्या निदर्शनास आलं. आता रिव्ह्यू मिळणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, कारण जो काय रिव्ह्यू आपल्याला दिला होता एक, तो आपण गमावला. जर हा सक्सेसफुल झाला असता तर आपला तो जो रिव्ह्यू असता तो कंटिन्यू आपल्याला वापरता आला असता, पण इथून मात्र रिव्ह्यू आपल्याला घेता येणार नाही. धावपटलावर धावा आता स्थिरावताना पाहायला मिळतील 41, 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. 41 धावा धावपटलावर आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. प्रल्हादभाई 11 खारपाले संघ, त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय वशा 11 विंधने संघ, सुरेश शेठ पाटील साहेबांचा हा संघ. या बिल्ला मात्र गुडलेस पाठवून थोडा उचली घेते चेंडू. या बिल्ला फ्लिक केला चेंडूला, असा फ्लिक केला की चेंडू थांबायला मागत नाही. चेंडू सरळ चाललाय दन 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 करत 6 धावसंख्येसाठी. त्यांच्या प्रेक्षकांचा आहे, खारपाल्याच्या प्रेक्षकांना वाटतोय की आमच्या प्रल्हादभाई 11 खारपाले संघ जिंकावा. वशा 11च्या विंधनाच्या प्रेक्षकांना वाटते की त्यांचा संघ जिंकावा, पण जिंकेल तोच जो इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, जो मेहनत करेल क्रिकेटच्या पटलावर. ज्याला क्रिकेटची परिभाषा कळली तो क्रिकेटच्या पटलावर मात्र इथे टिकून राहतो आणि त्याला खेळ मात्र साजेसा करता येतो. 40 प्लस रायगड बिग बॅश 2025 ही स्पर्धा या दुसरं पर्व आहे. पहिलं पर्व भेंडकल इथे संपन्न झालं आणि या दुसऱ्या पर्वातील हा 5वा दिवस पाहतो आणि 5व्या दिवसामध्ये ही मॅच वशा 11 विंधने विपक्ष प्रल्हादभाई 11 खारपाले. 47 धावसंख्या धावपटलावर आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. रसिक पाटील आणि प्रवीण पाटील हे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवले सज्जन नवाले यांच्या गोलंदाजीवर, कारण 2 षटकामध्ये 38 आल्या होत्या. तिथून कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कमबॅक करत असताना इथून 2 विकेट मिळवले, पण शेवटच्या चेंडूवर व्यक्ती मोठा प्रहार केला.
प्रदीप या फलंदाजानं तिथून 6 धावा बनवल्या आणि 47 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. स्वतः सरसेनापती कर्णधार विनोद गायकर आता इथे स्ट्राईक केला पाहायला मिळेल. अगदी स्फोटक फलंदाज आहे आणि या मैदानाचा त्यांना खूप अनुभव आहे. या मैदानावर त्याने यापूर्वी खूप धावा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये बनवल्यात. त्याच धावा आता येतील का? कारण नवीन स्पर्धा आहे, नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसामध्ये नवीन सुरुवात देखील फलंदाजाची आहे आणि ते सातत्य राखता येईल का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय प्रदीप. या बल्ला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता पण उजव्या अष्टीच्या बाहेर. पंचांनी मात्र निदर्शनास आणले. पाठवले सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, शाहिद सर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकताय. पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करताना आपण प्रदीप घरत या गोलंदाजाला पाहतोय. या बल्ला खोलवर टप्प्याचा चेंडू, आक्रमक चेंडू टाकतोय. टप्पा पडलाय काय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय काय? जोपर्यंत बॅट चेंडूपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये पोहोचला होता. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करतोय. इथे कमबॅक करणारी मी तर गोलंदाजी मानेल. गोलंदाज प्रदीप, स्ट्रायकेला विनोद गायकर, सरसेनापती कर्णधार, नॉन स्ट्रायकेला प्रदीप हा फलंदाज देखील आहे. याबला मोठा फटका, लॉप केलाय चेंडूला. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून दन 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 करत जाणारा विनोद विनोद गायकर याच्या बॅट मधून दे धक्का आणि हा छक्का. उजव्या हाताने आक्रमक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लोवर फुलटॉसचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र कार्पेटला गुदगुल्या करत लॉंग ऑनच्या दिशेमध्ये जातोय. एकेरी धावसंख्या घेतली, दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न, तो देखील प्रयत्न पूर्ण होतोय. असं वाटत होतं किंचितसं मला कदाचित रनआउट होतील कारण अगदी नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रदीप हे थोडं थकल्यासारखं वाटत आहेत. फलंदाज देखील प्रदीप आहे, गोलंदाज देखील प्रदीप आहे. प्रदीप भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. वशा 11 बिंदने संघाच्या बाजूने गोलंदाजी करतोय. याला मोठा फटका, फुल टॉसचा फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय. विनोद गायकर कर्णधाराला धावपटल आता पोहोचेल 58 या आकड्यावरती. 58 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. 58 लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकामध्ये इथे मात्र आता धावा बनत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. जमिनीला मात्र इथे गुदगुल्या करत चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातो. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतोय. मगाशी झेल देखील सोडला, आता देखील एक तिथे धाव होती, तिथे मिसफील्ड केली. चाच पडतोय, थोडा घाबरलाय. मोठी मॅच आहे कारण रायगड 40+ बिग बॅशची स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर प्रेशरला कुठेतरी रिलीज करावा लागेल. जे दडपण आहे त्याचा विचार न करता आपला प्रामाणिक खेळ करावा लागेल. अगदी एक चांगला निर्णय समाधान पाटील याचा स्वतः त्या जागेवर आलाय आणि त्या क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नरच्या दिशेने ढकललंय. बदल पाहायला मिळाला. हाफ टॅकरचा चेंडू या बेलला मात्र लॉप केलाय. लॉफ्टेड कबड ड्राइव्ह इथे पाहायला मिळेल. चेंडू वन बाउन्स थांबणार नाही, जाईल सीमारेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडूने दिली सीमारेषेला भेट, आलाय चौकार. पटलावर आहेत. लॉस ऑफ 2 विकेट, 64 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, रिमेनिंग 1 ओव्हर्स. कारण 5 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यातून 4 षटकं संपली. 4 षटकामध्ये धावा आल्या 64, 2 विकेटच्या मोबदल्यात. प्रल्हाद भाई 11 खारपाले. विनोद 7 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची झुंजार खेळी करतोय आणि त्याच्या समवेत असलेला प्रदीप हा वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचा खेळ करतोय आणि संघाची धावसंख्या धावपटलावर असेल 64, 2 बाद. प्रल्हाद 11 खारपाले.
झाली 4 षटकामध्ये 64 धावा बनवल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय दिनेश घरात. दिनेश घरात गोलंदाजी मार्कवर आहे. 64 धावसंख्या एक सन्मानजनक आहे. मगाशी इंटरव्ह्यू सेशन झाला, मुलाखत झाली, नाणेफेक कौलचा कौल करत असताना तो 50 वर आपण रोखण्याचा प्रयत्न करू असा समाधानजी पाटील यांचं म्हणणं होतं. पण इथून मात्र पाहतोय 64 धावांवर धावपटल लागला. इथे लेग ग्लान्स केलाय. चेंडू मात्र इथे थांबणार नाही. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार करत आलाय हा या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार. ठरलाय 68 धावसंख्या. कारण पहिल्या चेंडूवर या स्लॉग ओव्हरचं षटक आहे. अंतिम षटक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. त्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जर चौकार येत असेल तर कुठेतरी या फलंदाजाचं मनोबल वाढलं जातं आणि कुठेतरी बॅकफुटवर नेलं जातं गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर दिनेश पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. या बिल्ला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेग ग्लान्स केलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने येतोय. एकेरी धावसंख्या घेतली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. इथे दुसरी धावसंख्या देखील पूर्ण केली जातोय. प्रदीप ज्या पद्धतीने धावत आहे ते असं वाटत की पूर्णपणे थकलेच ते. कारण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले होते आणि आतापर्यंत 5व्या आणि म्हणूनच की काय थकल्यासारखे एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळतोय. टोटल 6 डबल्स त्यांनी धावा घेतल्यात. या बल्ला समोरच्या दिशेने मारलाय. किटकिटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र तिथे पकडण्यामध्ये चाच पडतोय. हा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. एकेरी धाव घेतली. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आता मगाशी जसे आमच्या स्कोररनी सांगितलं तब्बल 6 धावा डबल घेतल्या. आता ही 7वी डबल धाव या फलंदाजाने मात्र इथे पूर्ण केली. एक धाव आरोग्यासाठी आमच्या या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे आणि या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे आणि या ब्रीद वाक्याला अनुसरूनच या धावा बनवल्या जात आहेत. धावपटलावर धावा आता वाढतील. 72 72 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. प्रल्हाद भाई 11 खारपाली टीम. मोठा फटका इथे ऑन ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मध्य भागातून. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नर डीप मिडविकेट यांच्या मध्य भागातून जसा सुईमध्ये धागा ओवावा तसा चेंडू मात्र वन बाउन्स केलाय सीमारेषा पार. बेधडक देधडक फलंदाज देखील आहे कडक आणि फटका देखील आहे कडक. आलाय चौकार. $76 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकातील स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटक आणि अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र इथे बाकी आहे, शिल्लक आहे. आणि धावपटलावर धावा आपण पाहिल्या तर 76 धावा. पद्धताली त्याचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र डॉट चेंडू असेल कारण दोन्ही स्ट्राईक एकाच वेळेला सोडणं गरजेचं आहे असा स्पर्धेचा नियम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देखील नियम आहे. 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेमध्ये एक चांगली नियमावली आहे आणि या नियमावली अंतर्गतच हा खेळ चालू आहे. शेवटचा चेंडू असेल. 67 धावसंख्या धावपटलावर हा निर्धाव. 76 धावा धावपटलावर आहे. सॉरी. या बेलला मात्र मोठा फटका. फलंदाजाला लागली धावांची भूक. फटका केलाय हुक. आलाय दन 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 करत जाणारा षटकार. या 6 धावसंख्येने धावपटल मात्र वाढेल. धावपटल पोहोचलाय 82 आकड्यावर. 82 धावा.
सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे कर्णधार एलेश म्हात्रे आणि धन्वी कणक 11चे कर्णधार समर्थ कडू दोघांना देखील मी विनंती करतोय आपण आदरपूर्वक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। इथे नाणेफेकीचा कौल इथे आदरणीय सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। सूर्या कंपनीची बॅट अर्थातच आमचे पनवेल 40+ अध्यक्ष सूर्यकांत दादा म्हसकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी ती बॅट आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही मानतोय। त्यांचं विशेष सहकार्य देखील या स्पर्धेला आहे। पुन्हा एकदा माझा शेवटचा पुकार असेल, सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे कर्णधार एलेश म्हात्रे आणि धन्वी कणक 11 कर्णधार समर्थ कडू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। प्रल्हाद भाई 11 खारपाले संघ आपण मैदानाचा ताबा घ्या। इनिंग ब्रेक होऊन तब्बल 3 मिनिटं झालेत, फक्त 2.5 मिनिटाचा कालावधी आहे। एक इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सलामीची जोडी वशा 11 विंधने संघ कृपया करून आपण मैदानाकडे रवाना करा। सुरेश पाटील अर्थात आमचे विंधनेचे उद्योजक आणि वशा बैलाचे मालक छकडेवाले म्हणून त्यांची एक ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये। ते संघ मालक आहेत वशा 11 विंधने संघाचे, त्यांचा संघ समाधान पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळतोय आणि तेवढंच आमचे पेन तालुक्यातील उद्योजक प्रल्हाद भाई यांचा हा संघ प्रल्हाद भाई खारपाले पेन कर्णधार विनोद गायकर या दोन संघामध्ये ही लढत आहे। प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं प्रल्हाद भाई खारपाले पेन संघानं 82 धावा बनवल्या आणि 83 धावसंख्येचं मोठं आव्हान वशा 11 विंधने संघाच्या पुढे ठेवलंय। हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल, या आव्हान कशा पद्धतीने डिफेन्स केलं जाईल, बचाव केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील प्राध्यापक निकेत मोकल। पुन्हा एकदा शेवटचा पुकार, सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे कर्णधार एलेश म्हात्रे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे आणि धन्वी कणक 11चे कर्णधार समर्थ कडू कृपया करून आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पहिल्या इनिंगचा पहिला सत्र संपलाय आणि पहिल्या सत्र संपल्यानंतर लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येणं अनिवार्य आहे। 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा आलेली आहे, तर आपण सहकार्य करा हीच आशा आपल्याकडे बाळगतो। थँक्यू अक्षय सर। या ठिकाणी मी प्रथम आजच्या दिवसामध्ये मासाहेब जिजाऊ यांना प्रथम वंदन करेन, कारण आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आज आपल्या देशभरात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो। तर छत्रपती जिजाऊ मातांना मानाचा मुद्रा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुद्रा करतोय आणि मी मैदानाकडे घेऊन जातोय। मी निकेत मोकल मॅनफॉर्म कलवे जिथे सामना रंगतोय वशा 11 विंधने विपक्ष प्रल्हाद भाई खारपाले पेन या दोन संघ दरम्यान ही लढत आपण पाहतोय। दोन्ही संघाचे संघनायक जर आपण पाहिले तर वशा 11 विंधने संघाचा संघनायक समाधान पाटील, प्रल्हाद भाई खारपाले पेन संघाचा कर्णधार विनोद गायकर यांची ही लढत या आपण या मैदानावर पाहतोय। एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर धावफलकावर 82 धावसंख्या जोडली गेली आणि 83 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी अचीव करायचा आहे। यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर रशिक या फलंदाजाने 33 धावसंख्येची खेळी केली, त्यानंतर प्रदीप या फलंदाजाने 25 धावसंख्येची खेळी केली आणि विनोद या कर्णधाराने 17 धावसंख्येची खेळी केली। एकंदरीत जर पाहायला गेलं तर धावसंख्या 82 धावफलकावर जोडल्या गेल्या, 83 धावसंख्येचं आव्हान असणार आहे या ठिकाणी। निश्चितच हा मोठा आव्हान आहे, कारण सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये 83 धाव
चेस करणं निश्चितच कठीण आहे, परंतु हा मैदान जर आपण एकंदरीत पाहिलं तर धावांचा मैदान म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी फलंदाजी मार्कवर फलंदाज आपण पाहतोय महेंद्र आणि प्रदीप, ही सलामीची जोडी या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे. 50चा एक खेळाडू असेल सलामीसाठी, आणि नेहमीच आपण या सामन्यामध्ये पाहिलं की 50च्या खेळाडूंना प्रथम प्राधान्य आणि त्यानंतर 40+च्या खेळाडू 45च्या खेळाडूला प्राधान्य दिलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होईल आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज या ठिकाणी महेंद्र. पहिला चेंडू स्वेअर चेंडू म्हटलं जातो. या ठिकाणी एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक या ठिकाणी अकाउंट ओपन होईल धावफलकाचं. विश्वनाथ हा गोलंदाज या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने सुरेख क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून केलं गेलं. पहिला चेंडू वाईट फेकला होता, तदनंतर एक सिंगलच्या स्वरूपात धाव पळून काढली. धावफलकावर धावसंख्या जाऊन पुचली आतापर्यंत 2. या ठिकाणी जोरदार प्रहार केला गेलाय. कव्हर रिझन निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 4. 83चा टार्गेट अचीव करायचा आहे म्हणजे मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण 2 षटकामध्ये जर आपण एकंदरीत पाहिला तर 38 धावसंख्या कुठून काढल्या होत्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. तर या ठिकाणी चेंडूला टोलवलंय. काऊ कॉर्नर रिझन निवडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावपटलावर 6 धावसंख्या जोडली गेली, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावसंख्या या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न केला जातो. या 2 धावसंख्येने जर चालत राहिला तर निश्चितच 12ची सरासरी गाठेल प्रति षटक. प्रत्येक षटक 17ची सरासरी गाठायची आहे. हा आव्हान अचीव करायचा असेल तर लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंच वाईड घोषित करतात या ठिकाणी. हा चेंडू एक्स्ट्रा धावसंख्येत भर पडेल. 7 धावसंख्या धावपटलावर जोडली जाईल. या ठिकाणी जोरदार प्रहार. चेंडू जाईल 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 सीमा रेषा पार. षटकार. आपण एकंदरीत पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचला 13 या धावसंख्येवर, म्हणजे आता सरासरी निश्चितच या ठिकाणी राखली जाईल असं मला वाटतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला केलंय पोल, होईल सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलकाला मोठा आकार प्राप्त होईल आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. डीजे या ठिकाणी आक्रमण चढवलं गेलं. 3 चेंडू मागे फक्त 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या, मात्र या ठिकाणी आक्रमण चढवतोय फलंदाज प्रदीप. हा देखील चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जोडली गेली. बिनबाद 19. डीजे
हे नाव काय बॉलर हा प्रतीक रसिक 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 पाटील रशिक गोलंदाजी मार्कवर रशिक यांनी सुरेख फलंदाजी केली होती. मात्र गोलंदाजी देखील त्याच पद्धतीची करावी लागेल, कारण जो योगदान आपण फलंदाजीमध्ये दिला होता तोच योगदान या ठिकाणी गोलंदाजीमध्ये देखील द्यावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. काऊ कॉर्नर रिझन निवडला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, फील्ड करेल, चेंडूला फेकेल, तद्वर एक धावसंख्या सहजगत्या पळून काढली गेली. धावपटलावर ही एक धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. या धावसंख्येवर 20 लॉस ऑफ 1-0 विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख पार्टनरशिप म्हणावी लागेल या ठिकाणी बिल्ड होताना पाहतोय. वशा 11 इंदवने या संघाकडून या ठिकाणी फसवा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, मात्र स्लोवर पद्धतीने फेकला गेला होता. प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू हवेत. यष्टीरक्षकाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही, माघारी परतावं लागलं. फलंदाज प्रदीप या ठिकाणी डीजे मास्टरला देखील विनंती करेन, गोल्डन डीजे. या ठिकाणी मी विनंती करेन, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस चे कर्णधार एलेश मात्रे आणि धनवी कनक चे कर्णधार समर्थ कडू या दोन्ही संघांना या ठिकाणी मी पुकार करतोय की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी दुसरा षटक मार्गस्थ होतोय. या ठिकाणी सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, तर मी विनंती करेन धनवी कनकचे समर्थ कडू यांनी या ठिकाणी येऊन नाणेफेकीचा कौल करून जायचं आहे. हॅलो, या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव सहजगत्या प्राप्त, फंबलिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. असं वाटलं होतं एका धावेवर समाधान मानावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे एक धाव अद्याप एक जोडली गेली धावफलकामध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या धावसंख्येवर. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली, फलंदाजी ज्या पद्धतीची केली त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील या ठिकाणी होताना पाहतोय आपण. रशिक या गोलंदाजाच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल, मोठा झटका बसेल या ठिकाणी. वशा 11 विंधणे संघाला बॅक टू
जाताना या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज बॅक टू पेव्हलियन डीजे. गेल्या समाधान आणि महेंद्र. पंकज गोलंदाजी मार्कवर पंकज. महेंद्र हा 50चा खेळाडू, याला देखील आक्रमण चढवावं लागेल. या ठिकाणी जोरदार प्रहार केला, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार डीजे. रन रेट इझिली चेसेबल होईल, कारण 16 ज्या ठिकाणी 17ची सरासरी होती मॅच चालू होण्याच्या अगोदर, ती सरासरी 16वर येऊन पोहोचली. परंतु तदनंतर गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज रसिक, मी वारंवार नाव घेईन या गोलंदाजाचा, कारण त्याच्या माध्यमातून जी गोलंदाजी केली ती गोलंदाजी म्हणजे प्रल्हाद भाई खारपाले संघाला एक संजीवनी देणारी गोलंदाजी होती. फलंदाजीमध्ये देखील त्यांनी करामत केली. फलंदाजीमध्ये एकंदरीत 10 चेंडूंचा त्याने सामना केला. 10 चेंडू मागे त्याने 33 धावसंख्या धावपटलावर त्याच्या वैयक्तिक जोडल्या गेल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज. या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेलंय, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार लगावला गेलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार.
या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार लगावल्यानंतर टीम मीटिंग घेण्याची परिस्थिती निर्माण झाली, कारण आता समीकरण येऊन ठेपले 16 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता. सुरेख आक्रमण चढवलं जातोय, कारण प्रति चेंडू मागे 6ची सरासरी गाठताना पाहतोय या ठिकाणी फलंदाज महेंद्र. कोण म्हणेल हा फलंदाज 50चा आहे. तारुण्य वयात काय फलंदाजी करत असेल हा फलंदाज. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, हा देखील ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, मात्र गती काढून घेतली होती या चेंडू मधली. निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावेने का होईना, परंतु धावफलक पुढे गेले. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय 15 चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता. 15 चेंडू आणि 48 धावसंख्या. या ठिकाणी पुन्हा एकदा गचाला चेंडू होता, षाटपी स्वरूपाचा चेंडू होता. बाईच्या स्वरूपात सिंगल प्राप्त होईल. सिंगलने काही होणार नाही आहे, फक्त धावफलक हलेल, मात्र ही धावसंख्या चेसेबल होणार नाही आहे. तर धावपटलावर धावसंख्या जोडली गेलेली आहे 36. षाटपी स्वरूपाचा चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल महेंद्र या फलंदाजाला. डीजे या ठिकाणी दिनेश हा फलंदाजीसाठी येतोय. अक्षय सर कुठे असाल तर आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. अक्षय सर या ठिकाणी आपण पाहतोय विकेट गेलेले आहे. महेंद्र या फलंदाजाची काय आक्रमण चढवलं गेलं होतं. या ठिकाणी षाटपी स्वरूपाचा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, परंतु चेंडू आपला प्रवास पूर्ण करेल सीमारेषा पार. चौकार. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जोडली गेलेली आहे 40. निश्चितच या ठिकाणी 40 धावसंख्या धावपटलावर जोडली गेलेली आहे. म्हणजे एकंदरीत 43 धावसंख्येची 43 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 43 धावसंख्या, म्हणजे प्रति षटक. थोडं थांबवते. सुरेश पाटील अर्थात आपण पाहतोय बशा बैलाचे मालक, छकडे प्रेमी आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे बैलगाडा शर्यतीमध्ये, सुरेशजी पाटील यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे कर्णधार एलेश म्हात्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये धन्वी कनक 11चे समर्थ कडू, टेनिस क्रिकेटमधला बाहुबली क्रिस गेल म्हणून ज्याला संबोधित केलं जातं ते समर्थ कडू. धन्वी कनक 11 संघाच्या बाजूनं कर्णधार पद त्यांच्याकडे आहे. तर या 2 संघाच्या संघनायकामध्ये नाणेफेकीचा कौल करताना अर्थात आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय सुरेश शेठ पाटील बिंधुलेचे, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल इथे मात्र लागतोय, टेल आहे, काटा आलाय. नाणेफेकीचा कौल सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघानं जिंकलाय. अगदी शॉर्ट ऑफ आपण इंटरव्ह्यू घेऊया, कारण आता मॅच चालू आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता किती धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा बघू. मला वाटतं आपण दोघं एकच विभागातून परत वेळेला एकमेकांच्या विपक्षामध्ये क्रिकेट खेळलेला आहात. दोघांच्या कमकुवत आणि मजबूत बाजू माहिती आहे, तर याचा फायदा होईल का? बघू, प्रयत्न करू आम्ही. चला आपल्याला शुभेच्छा देवी. आपल्यासोबत आता कर्णधार समर्थजी कडू आहेत. आपण आखाती देशामध्ये देखील खेळताय, प्रचंड क्रिकेट खेळात, पण आज इथे खेळण्याचा अनुभव कसा असेल? चांगला क्रिकेट तुम्ही कुठेही खेळा, मैदानावर चांगला खेळला तो चांगला क्रिकेटर. नक्कीच थोडा चांगला क्रिकेट खेळायला प्रयत्न करून, पण थोडीशी खंत आहे, अजून प्लेयर अजून शॉर्ट झालेत. चला तर आपल्याला शुभेच्छा देऊया.
अर्थात समर्थ कडू हे होते आपल्यासोबत धन्वी कनक 11चे कर्णधार. थोडा शॉर्ट इंटरव्ह्यू आपण उरकलाय कारण मैदानावर मॅच चालू आहे, तिथे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघांच्या प्रेक्षकांना त्यांच्या ज्या हालचाली होत आहेत, म्हणजे धाबा किती होत आहेत, किती बनवायचे, याच्याकडे जास्त त्यांना आवड आहे. त्याच्यामुळे आपण मैदानाच्या दिशेनं प्राध्यापक निकेत मोकल सरांच्या माध्यमातून जाऊया. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावर गोलंदाज संतोष म्हात्रे. फलंदाजी मार्कावर फलंदाज असणार आहे समाधान पाटील. संघाचा संघनायक अद्यापपर्यंत मैदानात दाखल आहे. एक चेंडूचा सामना केलाय. या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय, माघारी परतावा लागेल. फलंदाज समाधान या संघनायकाला बॅक टू पेव्हलियन डीजे. या ठिकाणी फलंदाजी मार्कवर या ठिकाणी चेंडूला टोलवलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला पकडलं जाईल, फेकलं जाईल. या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावेने धावफलक फक्त पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. 9 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. मी काय म्हटलं, एक धावेने काही फरक पडणार नाही, फक्त धावफलक हलता राहील. धावफलकात एक एक धाव जोडली जाईल, मात्र संघ विजयाच्या समीप जाणार नाही आहे. तर संघ समीप यायचा असेल तर चौकार आणि षटकारांची बोली बोलावी लागेल. या ठिकाणी चूक केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. संतोष हा गोलंदाज या ठिकाणी पंचांकडे दाद मागतोय, मात्र जेपी पॅनलचे पंच या ठिकाणी रिव्ह्यू या ठिकाणी मागितलं गेलंय. तर आमचे सागर सर या ठिकाणी पाहतील हा रिव्ह्यू चेंडू स्क्वेअर आहे की व्यवस्थितरित्या फेकला गेलेला आहे. दरम्यान धन्वीन स्पोर्टचे अलिबागचे ओनर समीरजी चौगुले यांच्याकडून सायकल या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. ती विशेष आता कशासाठी असणार ते आपल्याला सोमवारी समजणार आहे. आता बॉलर, बॅटल फिल्डर अशा कोणापैकी तरी असणार, ते आम्ही सोमवारी नक्की सांगू. त्यांना हाईड आहे, अगदी गुपित आहे ही बातमी. फक्त आपल्याला सायकल आहे आम्ही निदर्शनास आणतोय. धनवीन स्पोर्ट्स अलिबागचे ओनर सर्वेसर्वा समीर भाऊ चौगुले सर यांच्याकडून ही सायकल आली, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मर्पेशर क्रियाडो उरण त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली, त्यांचे देखील विशेष धन्यवाद असेल. पेंटर लहू ठाकूर हमरापूर महाराजांची प्रतिमा त्यांनी आम्हाला दिली, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. सुदर्शन पाटील समाजसेवक हनुमान पाडायचे त्यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आहे. मुकेश भंडारी साहेब आगरी समाज एकता मंडळ गोराई मुंबईचे विश्वस्त यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आहे. अपंग हँडिकॅप साठी 11,000 रुपयाचा रोख चेक त्यांनी त्या दिवशी आले होते त्यावेळेला आमच्या रामवाडीच्या अपंग दादांना त्यांनी दिलाय,
तर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. इम्तियाज मणियार प्रीमियर मोटरचे पेनचे सर्वा यांच्याकडून विजेत्या संघाच्या संघ मालकास विशेष भेट ही 2 व्हीलर बाईक हिरोची असणार आहे. अण्णाजी गावडे यांच्याकडून जनरेटरची विशेष व्यवस्था आमच्या करण्यात आली, त्यांचा देखील धन्यवाद आहे. व आर्थिक मदत देखील आहे. डॉक्टर मनीष पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, त्यांनी सर्व ट्रॉफीज दिलेली आहे. महेंद्र शेठ घरत टी शर्ट ट्रॅकच्या स्वरूपामध्ये 2.5 लाखाची तब्बल मदत आहे, त्यांचं विशेष धन्यवाद. डीबी काका आमचे समाजसेवक यांनी 5,000 रुपयाची आर्थिक मदत देणगी स्वरूपात दिलेली आहे, त्यांचं देखील धन्यवाद. जगदीश ठाकूर अशोक ठाकूर यांच्या माध्यमातून अगदी एमर्जन्सी एखादी घटना घडली तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचं असं उद्दिष्ट नाही की एखाद्याला इंजुरी होऊ द्या, पण या अगदीच ठिकाणी आपण वाईट पाहतोय चेंडू घोषित प्रसंग करण्यात अवधान आलेला आहे. बाळगण्यासाठी सौरभ मोबाईल यांच्याकडून फ्रीज आहे. सूर्यकांतजी मस्कर यांच्याकडून सूर्या स्पोर्ट्समधून बॅट आम्हाला दिले, त्यांचं देखील धन्यवाद. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वेर चेंडू घोषित करण्यात आला तिसऱ्या पंचांकडून देखील आणि एक्स्ट्रा मध्ये एक धाव जोडली जाईल, परंतु मोठी फटकीबाजी करावी लागेल. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावफलक तिथे स्थिरावलंय. 43 या धाव संख्येवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. या ठिकाणी पॅकपटवर जाऊन आगला वेगळा कट खेळण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव सहजगत्या जोडली जाईल. फक्त एक औपचारिकता म्हणून या मॅचमध्ये आता शिल्लक राहिलेली आहे, बाकी काही नाही आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आणि पटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 44. अद्यापपर्यंत 39 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. धावपटलात 6 धावसंख्या जोडल्या जातील, धावफलक जाऊन पोहोचेल 50 या धावसंख्येवर. आता समीकरण येऊन टेपले 6 चेंडू आणि 33 धावसंख्या. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय धावपटलावर धावसंख्या 50 जोडली गेली आणि आता 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. गणितीय भाषेमध्ये हा स्कोअर अचीव होऊ शकतो, कारण 6ची सरासरी प्रति चेंडू मागे जरी गाठली तरी पण हा धावफलक आपण गाठू शकतो, किंवा 5 चेंडूवर 5 षटकार आणि 1 चौकार जरी खेचला गेला तरी ही धावसंख्या जमवली जाईल. गोलंदाजी मार्कवर राजेश पाटील. पंचांच्या भूमिकेत आपण नेहमीच पाहिले राजेश पाटील यांना, त्याच गोलंदाजाच्या भूमिकेत या ठिकाणी पाहतोय. कारण प्रत्येक खेळाडू हा वयोमानानुसार पंच, कॉमेंटेटर, स्कोरर या गोष्टींकडे वळत आहे. कारण क्रिकेटची जोडलेली नाल आहे ती तुटता कामा नये, ती कुठल्या ना कुठल्या फील्डमधून जोडली गेली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मी जर क्रिकेटच्या मॅचेस कसोटी असेल तर 5 दिवसाच्या कसोटी 5 दिवस पाहतो, एक चेंडू सोडत नाही, एवढा क्रिकेटचा वेळ आहे. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू फेकला होता, या ठिकाणी जाईल विकेट किपरच्या मागे, चेंडू सीमारेषा पार, चौकार.
पेवलेन जावं लागेल. फलंदाज दिलीप बॅक टू पेवलेन. डीजे वर अर्जित करावी लागेल. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपात चेंडू फेकला गेला होता. बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला. या ठिकाणी माघारी परतावं लागेल. आल्या पावली माघारी जातोय फलंदाज मनोज. डीजे या ठिकाणी फलंदाजी मार्कवर नौका फलंदाज येतोय प्रवीण. फलंदाज हॅट्रिक ची या ठिकाणी चान्स आहे. सुनील पाटील फलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताचा फलंदाज. या ठिकाणी डावकुऱ्या हाताचा फलंदाज आला की गोलंदाजासाठी एक डोकेदुखी असते. ती डोकेदुखी मैदानात उतरली, परंतु डोकेदुखी ठरणार नाही कारण आव्हान मोठं आहे. 29 धावसंख्या जमवायची आहे आणि 3 चेंडू राहिलेत. परंतु या 3 चेंडू मध्ये हा चेंडू महत्त्वाचा असणार आहे कारण हा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हॅट्रिक संपादित करेल का? या सामन्यांमधील ही तिसरी हॅट्रिक प्राप्त करणारा गोलंदाज ठरेल. मात्र या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. फाईन लेग रिझन निवडलाय. चेंडूच गेलाय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 58. लागेल 2 चेंडू मागे 25 धावसंख्या. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. षटकाराने धावफलकाला एक आकार प्राप्त होईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 64. षटकार लगावला गेला तर या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 68 आणि 14 धावसंख्येने या ठिकाणी पक्ष धनवीन कणक इलेवान या 2 संघ दरम्यान ही लढत आपण आता मैदानावर पाहणार आहोत. आणि या मॅचचं समालोचन करतील आमचे साथी समालोचक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील प्राध्यापक म्हणून कार्यरत